नमस्कार. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी करणार आहोत. तर ही नारळाची वडी आज आपण आपल्या भावासाठी करणार आहोत. कारण दरवर्षी तर आपण बाजारातून मिठाई आणतो. पण अशा पद्धतीने साध्या सोप्या साहित्यामध्ये अशी बर्फी तुम्ही झटपट करू शकता आणि ही बर्फी तुम्ही तुमच्या भावाला तुमच्या हाताने जर करून घातली तर त्यालाही छान वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल. तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी इथे मी खोबऱ्यावरची काळी साल काढून असे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतले आहे. अशा पद्धतीने आता आपण एक वाटी नारळाचा कीस घेतला तर अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. आपण आता गॅसवर भांडं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो नारळाचा आपण कीस घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. नारळाचा चव आपण तुपावर परतून घेतो कारण नारळामध्ये थोडंफार पाणी असतं ते आपण कमी करण्यासाठी अशा पद्धतीने 1-2 मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे. आता मी ते काढून घेतलं आहे. त्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे. साखर भिजेपर्यंतच आपल्याला 1-2 चमचे असं होईल असं पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण हे असंच सातत्याने परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत जास्त कलर चेंज व्हायला द्यायचं नाही आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅस मंद आचेवरच ठेवून द्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा चव टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. इथं मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे. वेलची पूडमुळे खोबऱ्याच्या वडीला मस्त अशी चव येते. तर हे असंच मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पाणी सुकलेलं आहे. आता हे मी तूप लावलेल्या ताटावर काढून घेतलेलं आहे. आता आपण हे अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. इथे मी कमी प्रमाणात केले आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवून करू शकता. हे अशा पद्धतीने ताटावर छान असं पसरून घ्यायचं आहे. हाताने तुम्ही व्यवस्थित करू शकता. इथं आपण गरम असतानाच सुरीने वडी पाडण्यासाठी अशा पद्धतीने खाचा पाडून घ्यायच्या आहेत. हे गरम असतानाच अशा पद्धतीने वरच्यावर अगदी खाचा पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर एकदा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता याला खाचा पाडून झाल्यानंतर एक 5-6 तास आपल्याला हे सेट होण्यासाठी बाहेर ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. पण ह्या ज्या वड्या आहेत त्या एकदम अशा कटकटीत होत नाही, त्या मऊ अशा राहतात. इथं आपल्या वड्या मस्त अशा सेट झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता 1-5 तासासाठी मी हे बाहेरच ठेवून दिलं होतं. आता आपण त्याला जिथून आपण खाचा पाडल्या होत्या तिथून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित कट करून घेऊ, जेणेकरून आपल्याला वड्या पटकन काढण्यासाठी मदत होईल. तुम्ही इथं पाहू शकता मस्त अशी आपली मऊसूत अशी खोबऱ्याची वडी तयार आहे. एकदम अशी ती कडक होत नाही, थोडीफार मऊ राहते आणि खाताना अशी मस्त तोंडात विरघळते. एकदम झटपट साहित्यामध्ये जास्त कटकट नाही अशी पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओही शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबली नसेल तर तीही दाबून घ्या, कारण माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्या पटकन भेटतील. तर हे पहा, आपल्या भावासाठी खास अशी ही आरती मी तयार केली आहे. धन्यवाद.